हरिओम. कसे आहात तुम्ही सगळेजण? मे महिन्याची सुट्टी सुरू असेल ना? आदित्य दादा, तुझ्या स्लाइड आहेत तुझ्यासोबत? अथ योगानुशासनम. ओके. आता तुम्ही म्हणाल की पहिलं वाक्य तू विचारलंस की सुट्टी सुरू आहे ना म्हणून, आणि लगेच दुसरं वाक्य उच्चारलं की अथ योगानुशासनम. हे अपोजिट नाही का होते? कारण आपण बघतो की आपण सुट्टीची वाट का बघत असतो? कारण आपल्या मनासारखं आपल्याला वागता यावं म्हणून. आणि मग आपल्याला बरेचदा असं एक गलतफहमी असते की अथ योगानुशासनम हे त्याच्या एकदम अपोजिट आहे. कारण आपण कोणीतरी दुसरा सांगतोय तसं आपल्याला वागावं लागेल. राईट? पण तसं खरं नाहीये. अथयोगानुशासनम म्हणजे काय? तर अथ म्हणजे आता, आणि योगाची ही आता वृषालीताईने जे आपल्याला सांगितलं की 8 अंग आहेत, अष्टांग योगामध्ये आहेत. तर त्याची जी नियमावली दिली असं पण नाही म्हणता येणार. त्यांनी जस्ट सांगितलंय की कुठच्या कुठच्या गोष्टी तुम्ही पाळल्यात तर तुमचं लाईफ डिसिप्लिन होईल, ज्याच्यामुळे तुमची टाइम एनर्जी सेव्ह होईल, ज्याच्यामुळे तुम्ही एखाद्या उच्च ध्येयापर्यंत पोहोचू शकाल, तुमच्या शक्तींचा अपव्यय होणार नाही. तर हे सगळं ऋषीमुनींनी त्यांच्या एक्सपिरियन्स मध्ये मांडून ठेवलंय. आणि म्हणून आपण त्याला शास्त्र असं म्हणतो. म्हणजे ते कुणीही, पृथ्वीला तलावरच्या कुणीही, इरिस्पेक्टिव्ह ऑफ त्याचा धर्म सुद्धा जर का हे गोष्टी पाळल्या तर त्याचं ते जीवन त्यानुसार प्रमाणित होईल. असं त्याला अथयोगानुशासन असं म्हटलेलं आहे. त्यामुळे तर पण आपण बघतो की आपल्याला एक सुट्टीचं, मी आता सुट्टीबद्दल बोलते कारण सगळ्यांची सुट्टी सुरू आहे म्हणून. तर आपल्याला असं एक आपला असा एक विचार असतो की सगळ्या गोष्टी ज्या ज्या आपल्याला आवडतात त्या अनलिमिटेड असतील ना तर खूप मज्जा येईल. म्हणजे अनलिमिटेड डेटा आहे, मग भरपूर दिवसभर गेम खेळतोय, हे करतोय, रील बघतोय, एका मागोमाग एक सुरू आहे सगळं. मग अनलिमिटेड पिझ्झा आहे, मग अनलिमिटेड आईस्क्रीम आहे, मग अजून काय काय अनलिमिटेड अनलिमिटेड गेम झोन एंट्री आहे. मग दिवसभर मी किरकिर 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 तिकडे फिरतोय, वेगवेगळ्या मशीन्स मधनं तिकीट गोळा करतोय. पण खरंच का हो एवढी मजा येते? थोड्या वेळाने आपलं मन थकतं की नाही, शरीर पण थकतं, उभं राहून पाय दुखायला लागतात. तर त्यामुळे आपल्याला हा योग जो आहे तो असं सांगतो की प्रत्येक गोष्टीला काहीतरी लिमिट आहे, आणि ती त्याच्यापेक्षा जास्त केली की आपल्याला अजून जास्त आनंद मिळेल असं खरं तर काही होत नाही. म्हणजे जेव्हा आपलं पोट भरतं ना, तर त्याच्यानंतर आपल्याला पुढचा एखादा घास सुद्धा अगदी नको, मला आता अगदी उलटी येईल असं होऊन जातं. तर त्याच्यामुळे अनलिमिटेड म्हणजे अनलिमिटेड मज्जा किंवा अनलिमिटेड आनंद असं नसतं. म्हणून आपल्याला पहिल्यापासूनच या अष्टांग योगाची 8 अंग आपण पाहायला सुरुवात करणार आहोत, की ज्याच्यामुळे काय होईल, तर आपलं जीवन प्रमाणित होईल. म्हणजे सुट्टीचा आनंद तर आपल्याला भरपूर घ्यायचाच आहे. ज्या आपल्या आवडीच्या गोष्टी असतात, आता मला एखाद्या गोष्टीचं आवडीचं पुस्तक वाचायचं असेल, ते इतर वेळेला मला वाचायला वेळ नाही होत, तर ते मी वाचू शकते. मला फिरायला जायला आवडतं, सकाळी सायकलिंग करायला आवडतं, ते मी करू शकते. त्यामुळे आपण आपल्या मनाचं नक्कीच ऐकणार आहोत. पण अशाच गोष्टी ऐकणार आहोत की ज्याच्यामुळे आपल्या वेळ, आपली बुद्धी आणि आपली शक्ती ह्याचा अपव्यय होणार नाही. तर त्यानुसार आपण जे हे यम पहिले जे सांगितलेले आहेत 5 नियम, तर ते अतिशय डिटेलमध्ये आपण आदित्य दादाकडून, कधी श्वेता मावशीकडनं, आशुतोष दादाकडनं समजून घेतलेले आहेत. ते काय आहेत त्याची आपण एक थोडक्यात उजळणी करूया, आणि मग आपण आपल्या नेहमीच्या उपासनेकडे जाऊया. ही उपासना सुद्धा आपली इतकी छोटीशी सांगितलेली आहे ना खरं तर, की म्हणजे आता तुमच्यापैकी आता काही जण ट्रॅव्हल करून आले असतील, काही जण ट्रॅव्हल करणार असतील. ती इतकी छोटीशी उपासना आहे, त्याला कुठच्याही साधन संपत्तीची गरज नाहीये. आपण कुठेही बसलेलो असलो तरी मनातल्या मनामध्ये 5 मिनिटं देवाला नक्की देऊ शकू. मग तुम्ही रेल्वेतल्या अप्पर बर्थवर बसून ती करू शकता, किंवा तुम्ही फ्लाईट मधल्या तुमच्या सीटवर बसून करू शकता, तुम्ही तुमच्या कारमध्ये देखील बसून करू शकता. जोराजोरात पण करायची गरज नाही, आपण शांतपणे हळूच 5 मिनिटं आपल्या जवळ यायला आपल्याला नक्कीच कुठेही असलो तरी वेळ होईल. तर आपण त्याच्या आधी जाण्याकडे आपण बघूयात की हे काय 5 नियम आहेत. पहिलं आहे अहिंसा. अहिंसा म्हणजे नॉन व्हायलन्स. म्हणजे शरीराने आणि मनाने कुणाला दुखवायचं नाही. आपण पाहिलं की पहलगामचा जो भ्याड हल्ला होता, त्याच्यामध्ये केवळ धर्माच्या नावाखाली एखादा धर्म विचारून जी हिंसा केली गेली तर ती चुकीचीच आहे. तसं न करणं म्हणजे अहिंसा. दुसरं सत्य. म्हणजे सत्य बोलावं, सत्य वागावं, सत्य ऐकावं, सत्य वाचावं. ज्या ज्या गोष्टी आपल्याला
ला सत्याकडे नेतात त्यांचाच पाठपुरावा करावा म्हणजे सत्य. अस्तेय म्हणजे नॉन स्टिलिंग. नॉन स्टिलिंग मध्ये आपण खूप डिटेलमध्ये त्यावेळेला बघितलं होतं की हळूच एखाद्याची आयडिया चोरू नये आणि आपल्या नावावर खपवू नये, किंवा एखाद्याची छोटीशी गोष्ट आवडली म्हणून हळूच खिशात टाकली, कुणाला कुठे कळतंय, छोटीशीच आहे, एवढी काय महाग नाहीये. पण काही का असे ना, ते नॉन स्टिलिंग म्हणजे नॉन स्टिलिंग, ते दुसऱ्याची कुठचीही गोष्ट त्याला न विचारता घेऊ नये. मग ती प्रत्यक्ष गोष्ट असू दे किंवा त्याचा एखादा थॉट देखील असू दे. ब्रह्मचर्य म्हणजे काय, तर आपली शरीर मन बुद्धी हे जे आहे ह्याला एका नियमामध्ये ठेवणं आणि त्यांच्या शक्तींचा अपव्यय होऊ न देणं. ब्रह्मचर्याच्या बाबतीत आपण हनुमंताच्या देखील हनुमान जयंतीला विशेष गोष्टी ऐकल्या की तो कसा शक्ती त्याची कशी होती आणि त्याच्या जोरावर त्याने काय काय केलेलं होतं. तिसरं असं आहे अपरिग्रह. त्या बाबतीत आपल्याला श्वेता ताईने सांगितलं की खूप स्टेशनरी आपल्याला आवडत असते आणि दरवेळेला गेलं की काहीतरी नवीन घ्यावंसं वाटत असतं आणि ते सगळं मी माझ्याकडे जमा करून ठेवेन असं. कधी कधी आपण ते वापरत पण नाही, पण हे पण माझ्याकडे असलं पाहिजे, ते पण माझ्याकडे असलं पाहिजे, ते म्हणजे अपरिग्रह. तर तसे अपरिग्रह तसं सगळं आपण साठवून ठेवलं तर काय होतं, तर एकतर घरामध्ये खूप सारी अडगळ होते, माई ओरडते, ही तर गोष्ट आहेच. पण तसं आपल्या मनाच्या बाबतीमध्ये पण आहे. कुणीतरी मला ओरडलं, कधीतरी कुणीतरी मला क्रिटिसाइज केलं, कुणीतरी वाईट वाईट कमेंट दिली, तर ते सगळे विचार मी असे मनामध्ये घट्ट पकडून धरते. ही व्यक्ती म्हणजे अशी, ही असं बोलते, हिने मला ह्या ह्या वेळी ह्या ह्या ठिकाणी असं बोललं. त्या सगळ्याने काय होतं, मग आपलं मन मोकळं राहत नाही, ते नवीन काही शिकायला तयार राहत नाही. असं न करणं म्हणजे अपरिग्रह. त्यामुळे अपरिग्रह हा गोष्टींचा पण आपल्याला करायचा आहे आणि अपरिग्रह म्हणजे मनामध्ये वाईट विचारांचा साठा पण करायचा नाही. यानंतर आपण नियम पाहणार आहोत. शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान. पण ह्या सगळ्या गोष्टी अशा नुसत्या उच्चारून आपल्याला समजणार नाहीयेत. आपण त्याच्यासाठी पुरेसा वेळ देऊ आणि त्या ह्यानंतर जसं आपलं शेड्यूल असेल त्यानुसार पाहू. आता आपण उपासनेकडे वळूया. उपासनेमध्ये आपण प्रथम दीर्घ ओंकार करणार आहोत 3 वेळेला. त्यानंतर आपण त्रिपदा गायत्री मंत्र 3 वेळा म्हणायचा आहे आणि मग 1 मिनिट अतिशय शांतपणे भ्रूमध्याच्या ठिकाणी लक्ष केंद्रित करून आपण शांत राहायचंय. सगळ्यांनी दीर्घ श्वास घ्या. ओ ओ ओ ॐ भूर्भुवः स्वः. ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ॐ भूर्भुवः स्वः. ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ॐ भूर्भुवः स्वः. ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ॐ
हरि ओम. एक वेळा दीर्घ ओंकार करूया. ओ. हळूहळू डोळे उघडायला हरकत नाही, किंवा ज्यांना वाटत असेल डोळे बंद करूनच राहावं तसंही करायला हरकत नाही. यानंतर अद्विका माझ्यासोबत, मी एक एक वेळेला नाममंत्र सांगेन आणि अद्विका माझ्यासोबत ते रिपीट करेल. अद्विका तयार आहे? हो. ओम राम कृष्ण हरी. 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 हरि ओम.